भारत में प्राचीन काल से ही भारत की संस्कृति और मेहमान नवाजी में अरीका यानी सुपारी का एक विशेष स्थान रहा है। पहले ये एक जंगली उपज होती थी, लेकिन फिर धीरे धीरे ये एक कारोबारी फसल बन गई। 19वीं सदी की शुरुआत में सुपारी उगाने वाले बिचौलियों की धोखाधड़ी, दामों के उतार चढ़ाव, परिवहन की समस्या, बढ़े हुए करों, टोल और ऐसी ही कई समस्याओं के कारण हताश रहते थे। इन चुनौतियों का सामना करने के लिए ನಮ್ಮ ಭಾಗದ ಎಲ್ಲಾ ರೈತರನ್ನ ಅಡಿಕೆ ಬೆಳೆಗಾರರನ್ನ ಸೇರಿಸಿ ಒಂದು ಸಂಘ ಅಂತ ಮಾಡಿ ಆ ಸಂಘಕ್ಕೆ ಡಿಸಿ ಅವ್ರನ್ನೇ ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನಾಗಿ ಮಾಡಿದ್ರೆ शाश्वत परिहार सिगुತ್ತೆ। श्री कासारावल्ली नागभूषण राव के नेतृत्व में संगठित सुपारी उत्पादकों ने एक क्रांति शुरू की, जिसे कहा गया द मलनाड अरेका मार्केटिंग कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड, मामकोस शिवमोगा। मामकोस ने 1 दिसंबर 1939 को केवल 659 सदस्यों और 16,031 रुपए की पूंजी के साथ तत्कालीन शिवमोगा के जिलाधिकारी श्री एम शेषाद्री की अध्यक्षता में अपना कामकाज शुरू किया। मामकोस ने सुपारी की उपज के लिए उचित दाम, ब्याज मुक्त अग्रिम राशि, कम ब्याज दर पर ऋण, मुफ्त सुरक्षित गोदाम, कृषि उपकरणों की आपूर्ति, कीटनाशक और उर्वरक उपलब्ध कराने के अलावा सदस्यों, उन पर निर्भर श्रमिकों और उन सब के परिवारों के लिए बीमा सुविधा भी मुहैया कराई। इस तरह मामकोस सुपारी उत्पादकों के हितों की रक्षा करता आया है। ಮ್ಯಾಮ್ಕೋಸ್ ಇಲ್ಲದೆ ಇದ್ದರೆ ನಾವು ಪ್ರೈವೇಟ್ ಯಾರೋ ಒಬ್ಬ ಟ್ರೇಡರ್ಸ್ ತಗೊಂಡು ಅಡಿಕೆ ಹಾಕ್ತಿದ್ದು, ಅವನು ಅದರಲ್ಲಿ ತೂಕ ಹೊಡಿತಿದ್ದ, ಕ್ವಿಂಟಲಿಗೆ ಒಂದು 2-3 kg ತೂಕ ಕಳಿತಾನ, ಅವನು ಜೊತೆಗೆ ರೇಟು ಸಿಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ। इससे सबसे छोटे सुपारी उत्पादकों के लिए भी एक उचित बाजार सुनिश्चित हो पाया है। अपनी शुरुआत से ही मामकोस मुनाफे में रहा है और इसने अपने सदस्यों को ऐतिहासिक डिविडेंड देकर कई रिकॉर्ड कायम किए हैं। ಈ ಭಾಗದ ಬೆಳೆಗಾರರು ಕೂಡ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಮಾಣಿಕರಿದ್ದಾರೆ। ಸುಸ್ತಿ ಬಾಕಿ ಇತ್ಯಾದಿ ಪ್ರಕರಣಗಳು ಇಲ್ಲ। ಹಾಗಾಗಿ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಬಹಳ ಸುಸೂತ್ರವಾಗಿ ಮತ್ತೆ ಅತ್ಯಂತ ಪಾರದರ್ಶಕವಾಗಿ ನಡೆಯೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇದೆ। आधुनिक टेक्नोलॉजी अपनाकर मामकोस ने अपनी सभी प्रक्रियाओं को सरल बनाया है और अपनी वेबसाइट, मोबाइल ऐप और SMS सुविधा के जरिए अपने सदस्यों को बाजार से जुड़ी आवश्यक सूचनाएं उपलब्ध कराता रहा है। ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಇವತ್ತು ಸಹ ಇಲ್ಲಿ ಮಾಡೋಂಥ ಕೆಲಸಗಾರರಾಗಿರಲಿ, ಆಫೀಸರ್ಗಳಾಗಿರಲಿ, ಯಾರೇ ಆಗಿರಲಿ ತುಂಬ ಶ್ರದ್ಧೆಯಿಂದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ। 2 ವರ್ಷನೂ ಕೂಡ ನಾನು ಆ ಥರದಿಂದ ನೋಡಿದ್ದೀನಿ। ಅಷ್ಟೇನು ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್ ಅಂತಲೇ ಇಲ್ಲ ಅಲ್ಲಿ, ನಿಜ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಟೆಕ್ನಾಲಜಿಕಲ್ ಚೇಂಜಸ್ಸು ಮತ್ತು ಈ ಬಿಸ್ನೆಸ್ ಚೇಂಜಸ್ಸು ಭಾಳ ಆಗಿದೆ। ಮ್ಯಾಮ್ಕೋಸ್ ಕೂಡ ಆ ಥರ ಇರುವ ಕೆಲವೊಂದು ಚೇಂಜಸ್ ಅಡಾಪ್ಟ್ ಮಾಡಿಕೊಂಡಿದೆ। फिलहाल मामकोस कर्नाटक के 3 जिलों में अपनी 12 शाखाओं, 18 एजेंसियों और 6 प्रत्यक्ष खरीद केंद्रों के जरिए अपना काम कर रहा है। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಸಂಸ್ಥೆ ಇಷ್ಟು ಸರಿಯಾಗಿ ನಡೀತಾ ಇರೋದು ಇದು ಒಂದೇ ಸಂಸ್ಥೆ ಅಂತ ನನ್ನ ನಂಬಿಕೆ। मैमकोस का पहला यूनिकनेस है उसकी क्वालिटी। आप लाखों लोगों को साथ में जोड़ करके एक अपना ब्रांड बना रहे हैं अरेका का। आपने ब्रांड दिया, हमने ब्रांड बनाया। आधुनिक सुविधाओं से युक्त इसके नए ऑफिस ब्लॉक का उद्घाटन 2023 में प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी ने किया था, जो मामकोस की बड़ी उपलब्धियों में से एक है। ಮ್ಯಾಮ್ಕೋಸ್ ಯಾವುದೇ ಹೊಸ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ, ಹೊಸ ನೀತಿ ನಿರೂಪಣೆಯನ್ನ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅದು ಅಡಿಕೆ ಬೆಳೆಗಾರರಿಗೆ ಎಷ್ಟು ಪ್ರಯೋಜನ ಆಗ್ತದೆ, ರೈತ ಸದಸ್ಯರಿಗೆ ಪ್ರಯೋಜನ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಒಮ್ಮತದ ನಿರ್ಣಯವನ್ನು ಕೊಡ್ತದೆ। सुपारी उत्पादकों को चाहे किन्हीं चुनौतियों का सामना रहा हो या सरकारों के प्रतिकूल फैसले रहे हों, मामकोस ने हमेशा मुनाफे के बजाय सुपारी उत्पादकों के हितों को प्राथमिकता दी है और ये एकदम बुनियादी स्तर वाले उत्पादकों के हितों की सक्रिय पैरोकारी करता रहा है। राज्य और केंद्र सरकारों के साथ प्रतिनिधि मंडलों द्वारा भी संपर्क में रहता है और उत्पादकों की ओर से कानूनी लड़ाई भी लड़ता है। ಕಂಗಾಲಾಗೋಗಿದ್ವಿ ನಾವು ಅಡಿಕೆ ಬೆಳೆಗಾರರು। ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಆಪದ್ ಬಾಂಧವನಾಗಿ ಮ್ಯಾಮ್ಕೋ ಅಡಿಕೆ ಸೊಸೈಟಿ ನೆರವಿಗೆ ಬಂತು। ಹೇಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರಯೋಗಶಾಲೆಯಲ್ಲಿ ವಿಜ್ಞಾನಿಗಳ ಜೊತೆ ಸಂಪರ್ಕ ಮಾಡಿ ಮತ್ತೆ ಅಡಿಕೆಯ ಗುಣಮಟ್ಟವನ್ನು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡಿ ಹಾನಿಕರ ಅಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಒಂದು ತೀರ್ಪನ್ನು ಕೂಡ ಪಡೆದಿದೆ। ಸರ್ಕಾರ ಜೊತೆ, ಸೆಂಟ್ರಲ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಜೊತೆಗೆ ಇದನ್ನು ಒಂದು ಡಿಸ್ಕಷನ್ಸ್ ಮಾಡಿ ಕ್ಯಾಂಪ್ಕೋದವ್ರ ಜೊತೆ ಎಲ್ಲ ಸೊಸೈಟಿಗಳನ್ನ ಸೇರಿಸ್ಕೊಂಡು ನಾವು ಸಹ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಕೇಸ್ಗಳನ್ನ ಹೋಗಿ ಆವಾಗಲೇ ಫೈಲ್ ಮಾಡಿದ್ವಿ। इसके अलावा ये सुपारी उत्पादकों की गरिमा, सुरक्षा और सहायता सुनिश्चित करने के साथ साथ सुपारी की खेती से जुड़ी शोध और वैज्ञानिक पद्धतियों में नेतृत्व करने की भूमिका भी निभाता है। ವಿಜ್ಞಾನಿಗಳು ರೈತರ ತಾಕಿಗಳಿಗೆ ಹೋಗಿಬಿಟ್ಟು
ಅದಕ್ಕೆ ಸಲಹೆ ಕೊಡತಕ್ಕಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಕೂಡ ಮ್ಯಾಮ್ಕೋಸು ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. 2024 में मामकोस के सदस्यों की संख्या बढ़कर 31,165 और पूंजी 8.76 करोड़ रुपए हो गई और इसका कारोबार 782.43 करोड़ का है. अपने सभी सदस्यों को 10% का डिविडेंड देकर मामकोस ने कर चुकाने के बाद भी 5.25 करोड़ रुपए का शुद्ध लाभ भी कमाया है. ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಿಗೂ ಸಂಸ್ಥೆ ಬಗ್ಗೆ ಒಂಥರ ಭಾವನಾತ್ಮಕವಾದ ಸಂಬಂಧ ಇದೆ. 3,000 ರೂಪಾಯಿಯಿಂದನೂ ಕೂಡ 1,08,000ವರೆಗೂ ಕೂಡ ಅಡಿಕೆ ರೇಟ್ ಹೋಗಿರತಕ್ಕಂಥ ದಿನಗಳು ಇಲ್ಲಿ ದಾಖಲಾಗಿದೆ. ಕೊರೋನಾದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಕೂಡ ಅಡಿಕೆ ಮಾರುಕಟ್ಟೆಯನ್ನು ಅತ್ಯಂತ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನಿರ್ವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇದೆಯಲ್ಲ, ಅದು ಬಹಳ ವಿಶಿಷ್ಟ ಮತ್ತು ಅನನ್ಯ. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಕೂಡ ಮ್ಯಾಮ್ಕೋಸ್ನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಥರದಲ್ಲೂ ಕೂಡ ನೋವನ್ನು ಅವನು ಹಂಚಿಕೊಳ್ತಾನೆ. ಎಂತಹ ಸಂದರ್ಭಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಮ್ಯಾಮ್ಕೋಸು ಅಡಿಕೆಯ ಧಾರಣೆಯನ್ನು ಏರುಗತಿಯಲ್ಲಿ ಇಡೋಂಥ ಎಲ್ಲ ಪ್ರಯತ್ನಗಳನ್ನು ಕೂಡ ಮ್ಯಾಮ್ಕೋಸ್ ಮಾಡಿ ಅದರಲ್ಲಿ ಸಫಲತೆಯನ್ನು ಕಂಡಿದ್ದೇವೆ ನಾವು. ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಅಲ್ಲಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಇರ್ತಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಆ ಸಂಸ್ಥೆಗೆ ಲೀಗಲಿ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಫೌಂಡೇಶನ್ ಇರ್ತದೆ, ಮತ್ತೆ ಬೆಳೆಗಾರರಿಗೆ ಒಂದು ನಂಬಿಕೆ ಇರ್ತದೆ. ಮತ್ತೆ ಮ್ಯಾಮ್ಕೋಸ್ ಸಂಸ್ಥೆಯ ಕೆಲವೊಂದು ಇನಿಷಿಯೇಟಿವ್ ಇಂದನೂ ಸಹಿತ ಪಾಲಿಸಿ ಲೆವೆಲ್ ಅಲ್ಲಿ ಚೇಂಜಸ್ ಆಗಿರೋದು ಬಹಳ ವರ್ಷದಿಂದ ನಾವು ನಡ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿರೋದನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಎಲ್ಲ ಬೆಳೆಗಾರರಿಂದನೇ ನಾವು ಇಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ಸಂಸ್ಥೆ ಕಟ್ಟಕ್ಕಾಗಿರೋದು. ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಇರ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ನೀವು ಅದೇ ರೀತಿ ಸಹಕಾರ ಕೊಡಿ ಅಂತ ನಾವು ಕೇಳ್ತೀವಿ. जिलाधिकारियों की अध्यक्षता, सुपारी उत्पादकों द्वारा निर्वाचित उपाध्यक्षों और अन्य निदेशकों के दिशा निर्देशन में सचिवों और प्रबंध निदेशकों की कार्यकुशलता तथा अधिकारियों और कर्मचारियों की प्रतिबद्धता मामकोस की सफलता की कहानी रच रही है. द मलनाड अरीका मार्केटिंग कोऑपरेटिव सोसाइटी लिमिटेड को सुपारी उत्पादकों की समृद्धि में असीम संतोष मिलता है और इसका नाम सुपारी उत्पादकों का एक जीवन स्रोत मामकोस